नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। वाघोलीत मध्यरात्री डंपर चालकाचा थरार। वाघोली दिनांक 23 रोजी भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले। यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला। यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे, तर 6 जण जखमी झाले। जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। ही घटना रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर घडली आहे। डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता। वैभवी रितेश पवार वय वर्ष 1, वैभव रितेश पवार वय वर्ष 2, रिनेश नितेश पवार वय वर्ष 30 अशी मृतांची नावे आहेत, तर 6 जण जखमी आहेत। जखमींना ससून रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। हे सर्व कामगार आहेत। रविवारी रात्रीच ते अमरावती येथून कामासाठी आले होते। या फुटपाथवर 12 जण झोपले होते, तर बाकी फुटपाथच्या बाजूला झोपडपट्टीत झोपले होते। मजुरी करणारे हे सर्व कामगार आहेत। भरधाव डंपर सरळ फुटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला। वाघोली पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।